नमस्कार मित्रांनो, एमपीएससी कडून बेलिफ आणि लिपिक या पदासाठीची नवीन परीक्षा योजना जाहीर झालेली आहे। याच्यात त्यांनी मोठा बदल केलेला आहे। आता एमपीएससी ने फक्त एकच परीक्षा याच्यासाठी ठेवलेली आहे, म्हणजे एकच परीक्षा द्यायची आणि थेट तुमची निवड जी आहे तर ती होऊ शकते। हेच मॉडेल ते येणाऱ्या लिपिक साठी वापरता का हे देखील बघणं गरजेचं असणार आहे। परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेलिफ आणि लिपिक गट क याची जी नवीन परीक्षा योजना आलेली तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा मित्रांनो, बेलिफ आणि लिपिक यांच्याविषयी 29 एप्रिल 2026 ला एमपीएससी कडून एक परिपत्रक आलं होतं। ज्या परिपत्रकानुसार बेलिफ आणि लिपिक गट क या भरती प्रक्रिया जी आहे तर ही भरती प्रक्रिया आता रद्द करण्यात आलेली होती। ही भरती प्रक्रिया लक्षात घ्या, बेलिफ आणि लिपिक हे जे पद होतं आधी ते महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा योजनेत होतं, म्हणजे एमपीएससी ग्रुप सी मध्येच हे ऍड केलेलं होतं। परंतु आता एमपीएससी ग्रुप सी मधून हे पद काढून टाकलं आणि हे आता स्वतंत्र भरण्यासाठी मान्यता दिलेली की काय स्वतंत्र भरायचं पद। आणि याला त्यांनी एकच काम केलं, एकदम म्हणजे सरळ सेवा सारखं तुम्ही म्हणू शकतात। एकच परीक्षा याच्यासाठी जे आहे तर ते त्यांनी इथं ठेवलेली आहे। एमपीएससीच्या अनेक बदल होत आहे, अनेक पद एमपीएससी कडे जात आहे आणि याची जर तुम्ही तयारी करत असाल तर एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी मित्रांनो आपण लक्ष बॅच लॉन्च केलेली। महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी सोबत आपण ही बॅच लॉन्च करत आहोत। याच्यामध्ये आपण ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोड ठेवणार आहोत। ऑफलाईन बॅचेस आपल्या पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या 3 ठिकाणी लॉन्च होणार आहे। ऑनलाईन बॅच आपली 16 जून पासून सुरू होणार आहे आणि जे विद्यार्थ्यांना इंग्लिश मध्ये काम करायचे, पूर्णपणे इंग्लिश मध्ये त्यांना बॅच पाहिजे असेल तर त्यांची बॅच 23 जून 2026 पासून इंग्लिश मीडियम मध्ये सुरू होते। हे सर्व जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे। कुठेही काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल, आमच्या टीमचा नंबर आहे, त्यांना तुम्ही नक्की कॉल करू शकता। बघा, याच्यामध्ये जे आहे एमपीएससी कडून आलेल्या परिपत्रकात बेलिफ आणि लिपिक या 3 पदांचा समावेश एमपीएससी गट क मध्ये केलेला होता। परंतु उच्च न्यायालयात याचिका आहे आणि त्यांच्यानुसार याची स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिलेले होते, म्हणून हे एमपीएससी ग्रुप सी मधून काढण्यात आलेलं आहे। आता याची परीक्षा योजना नेमकी कशा पद्धतीची आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो। बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय पाहायला मिळतं, याच्यात 2 पेपर ठेवलेले आहेत, 2 पेपर ठेवलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे एकच परीक्षा आहे, एकच परीक्षा होणार आहे। म्हणजे ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरणार त्यावेळीच तुम्हाला 2 पेपर द्यायचे, एकाच दिवसात 2 पेपर द्यायचे। त्यांनी काय केलेले, हा संपूर्ण पॅटर्न जो एमपीएससी ग्रुप सी चा आणि ग्रुप बी चा, एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी मेनचा जो पॅटर्न होता तो येथे ठेवलेला आहे। बाकी काही त्यांनी इथं विशेष बदल केलेला नाही, फक्त काय ठेवलेले, पूर्व परीक्षा काढून गेली म्हणजे फॉर्म भरला तर डायरेक्ट हे पेपर द्यायला जायचं, 2 पेपर द्यायला जायचं। बघा, पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी आणि इंग्रजी, त्याच्यावर असतील 50 प्रश्न 100 गुण, 50 प्रश्न 100 गुण। मराठीचा दर्जा 12वी लेवलचा, इंग्रजीचा मात्र पदवी लेवलचा, याला 1 तास मिळेल। एक पेपर झाला, मस्त डबा वगैरे खायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पेपरला जायचं, जो असणारे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी। 100 प्रश्न 200 गुण, पदवी लेवलचं मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत, याला पण 1 तास। दोन्ही पेपर हे एमसीक्यू टाइप मध्ये असणार आहे, लिहायचं वगैरे काही नाही, 4 पैकी 1 ऑप्शन आपल्याला तिथे निवडायचा आहे। निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे, कारण की जय माता देवाले बरेच कार्यकर्ते असतात तर त्यांच्यासाठी 25% किंवा 1/4 निगेटिव्ह मार्किंग किंवा एका प्रश्नासाठी 0.5 गुण तुमचे वजा होतील, कारण की इथं एक प्रश्न इज इक्वल टू 2 गुण असल्यामुळे हा 0.5 गुण तुमचे एका प्रश्नासाठी कमी होतील। पेपर 1 चा जर सिलेबस पाहिलं त्याच्यामध्ये मराठी हा विषय दिलेला आहे। मराठीमध्ये त्यांनी वेगवेगळे हे केले, पहिले तर काय की शब्दसंग्रह हा भाग म्हणजे वोकॅब्युलरी, दुसरा आहे वाक्यरचना व्याकरण हा दुसरा भाग, म्हणी वाक्यप्रचार हा पण वोकॅबचाच भाग झाला। त्याच्यानंतर उतार्यावरील प्रश्न, उतारा पर त्यांनी इथं दिलेला आहे। सेम पॅटर्न आपल्याला इंग्लिश मध्ये पाहायला मिळतो, इंग्लिश मध्ये पण वोकॅब आपल्याला पाहायला मिळणार आहे, ग्रामर पाहायला मिळणार आहे आणि उतार्यावरील प्रश्न, हे 3 भाग आपल्याला मराठी इंग्रजी याच्यावरचे। पेपर 2 चा जर आपण सिलेबस पाहिला, पेपर 2 मध्ये पहिला विषय आहे सामान्य बुद्धिमापन व आकलन आणि अंकगणित सांख्यिकी, हे 1 नंबर आणि 3 नंबर हे दोन्ही मिळून आहे ना एमपीएससी मध्ये आतापर्यंत 22 प्रश्न येतात, जवळपास 22 प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतात। त्याच्यानंतर चालू घडामोडी हा विषय आहे माहिती अधिकार अधिनियम आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, याच्यावर 3 प्रश्न येतात, कधी 4 पण आले आहेत, पण 3 प्रश्न आपल्याला इथं हमखास पाहायला मिळतात। त्याच्यानंतर पॉलिटी हा विषय, पॉलिटी हा विषय, त्याचा हा अभ्यासक्रम दिलेला आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हा एक विषय त्यांनी दिलेला आहे। त्याच्यानंतर 7वा विषय महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल आणि त्याच्यामध्येच पर्यावरण, म्हणून जे काही प्रश्न येतात हा ग्रुप मिळून प्रश्न जो आहे तर तो इथं येतो। 8व्या नंबरचा आहे विज्ञान, विज्ञानामध्येच त्यांनी इथं रिमोट सेन्सिंग,
हा पार्ट दिलेला आहे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी दिलेली आहे, GIS हे पण भाग जो आहे तर तो याच्यातच दिलेला आहे. त्याच्यानंतर शेवटचा भाग आहे अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये समग्र लक्ष अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था असे दोन प्रकार त्यांनी जे आहे तर ते इथं पाडून दिलेले. ऍज इट इज जो मेन्सचा पॅटर्न असतो तेच दिलेला आहे. मेन्स मध्ये जे असतात गणित आणि बुद्धिमत्ता, मी तुम्हाला काय सांगितलं 22 प्रश्न येतात जवळपास. चालू घडामोडीचे 10 प्रश्न येतात, माहिती अधिकार कायदा RTS वर 3 प्रश्न येतात, पॉलिटीवर 15 प्रश्न येतात, इतिहासावर 10 प्रश्न, भूगोल पर्यावरण GIS वगैरे भूगोल पर्यावरण हे दोन्ही मिळून 10 प्रश्न, आणि आपले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान हा विषय आहे, त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग हा विषय आहे. तर तिथं जे आहे जवळपास तुमचे 20 प्रश्न त्याच्यावर येतात, आणि अर्थव्यवस्था याच्यावर 10 प्रश्न येतात. तर असे 100 प्रश्नांचं हे एक जनरल कॅल्क्युलेशन आहे. याच्यामध्ये थोडाफार बदल जो आहे तर तो होऊ शकतो, परंतु अशा पद्धतीचा पॅटर्न जो आहे तर तो पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आपल्या ज्या तिन्ही ठिकाणी ऑफलाईन बॅचेस सुरू होणार आहेत त्याच्यासाठी इग्नाइटने त्यांची स्कॉलरशिप एक्झाम जाहीर केलेली आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम इग्नाइट शिष्यवृत्ती परीक्षा योजना, याच्यामध्ये 300 विद्यार्थ्यांना कोर्समध्ये 100% शिष्यवृत्ती तुम्हाला इथं मिळू शकते. याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, 15 जून 2026 ला सोमवारी आपली एक्झाम होणार आहे, सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. त्याचा निकाल लगेच लागणार आहे, आणि 3 जे आपले ऑफलाईन सेंटर्स आहेत इथं तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. याच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तो गुगल फॉर्म भरून घ्या. त्याच्यानंतर ऍप मध्ये तुम्हाला ही परीक्षा पाहायला मिळेल, ती परीक्षा द्या. काही अडचण असेल तर आपले हे नंबर्स आहेत, आणि त्याच्यानंतर ज्यांना बॅचेस जॉईन करायचे असतील तर त्याच्यासाठी आपली लक्ष बॅच जी आहे तर ती अवेलेबल झालेली आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.